हॅलो. सो आजच मी सकाळ सकाळ एक गोष्ट वाचली, की माणूस जेवढा कमी बोलतो, तेवढं लोकं त्याचं जास्त ऐकतात. पण असाही एक सुविचार आहे, की ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. सो हिअर वी गो. सो आजच्या मिशनमध्ये मी जात आहे सिद्धिविनायकला मोदक खायला, आय मीन पाया पडायला. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सो देवदर्शन इम्पॉर्टंट आहेच, पण खाऊन पिऊन. सो राईट नाव ठाण्यामधले जी पण लोक आहेत त्यांना माहिती असेल की ठाणा स्टेशनला आलात आणि द वन अँड ओनली प्लेस वेअर यू कॅन ईट एनिथिंग इज आलोक हॉटेल, जे ऑलमोस्ट 40 वर्ष जुनं आहे. सो पहिले खाऊया, मग जाऊया. इडली वडा सांबार सेपरेट आणि सेपरेट. सो ऊन वारा पाऊस काही पण असो, पण फिल्टर कॉफी शिवाय किंवा कोणत्याही प्रकारच्या कॉफी शिवाय दिवस चांगला जाऊ शकत नाही. फुल स्टॉप. एक फिल्टर कॉफी. या लाईन मध्ये जर उभं राहायचं नसेल तर रेल्वे ॲप डाउनलोड करायचं, पटकन तिकीट बुक करायचं आणि सटकन ट्रेन मध्ये चढायचं. ओके. वी आर ऑलमोस्ट देअर. आणि आज सिद्धिविनायकला मी एक स्पेशल गोष्ट करणार आहे. हा प्रश्न माझा नेहमी मनात असायचा आणि ती गोष्ट नक्की काय आहे ते आता तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच. सिद्धिविनायकला जी स्पेशल गोष्ट मी करणार होती ती अशी आहे की आय आस्क्ड फ्यू पीपल की व्हॉट ब्रिंग्स देम हिअर टुडे. त्यांचं आज इथे येण्याचं कारण काय. प्रत्येकाची वेगळी स्टोरी असते, प्रत्येकाचं काही ना काही वेगळं कारण असतं, तर ते नक्की काय काय असतं ते मला आज जाणून घ्यायचं आहे. सो एकच प्रश्न आहे की तुम्ही आज इथे का आलात, किंवा काय असं स्पेशल रिझन आहे की सहज म्हणजे काही विदाऊट एनी असं रिझन आलात. काही असं रिझन म्हणजे मी मध्ये आजारी होती आणि त्याच्यासाठी मी बोललेली सिद्धिविनायकला येईन म्हणून, मग त्याच्यासाठी मी आले. आणि तशी मी येतेच मध्ये मध्ये, पण बरेच दिवस झाले मला यायला मिळालं नव्हतं, तर ते पण एक रिझन होतं. आणि आजारी होती ते पण एक रिझन. माझं नाव अश्विनी. माझा आज बर्थडे आहे, तर मग मला माझ्या वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करायची आहे, म्हणून मी आज गणपतीच्या पाया पडायला आली. मैत्रिणीची सुरुवात चांगली व्हावी, बर्थडेचा दिवस चांगला जावा म्हणून आम्ही सोबत आलो, कारण मी लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत म्हणून. Hi, I'm Parma. I stay at Mira Road, so I came to Siddhivinayak. So I already stay here for the last 30 years. I didn't had any specific reason to come here. I just got my sister-in-law who came from Kolkata. मेरा नाम चिन्मय चैतन्य है और बेसिकली मैं बिलोंग करता हूँ इंदौर एमपी से, बट यहाँ मुंबई में मैं जॉब करता हूँ. सो मैंने अभी जस्ट मम्मी पापा को उनकी एनिवर्सरी सरप्राइज दिया उनको मुंबई में बुला के. तो जस्ट बिकॉज ऑफ उनको गणेश जी के दर्शन करने थे, तो उनको इसलिए मैं यहाँ पे लेके आया स्पेशली. सो बस यही ओकेजन था, इस वजह से मैं उनको लेके आया हूँ यहाँ. Hi, my name is Shubhro. I have come here many times. I also stay here. I came here primarily to take my sister and visit Siddhivinayak, as this is one of the famous landmarks of Mumbai. These are my friends. After seminar, we came here for darshan, and we heard lot about this temple, and it's really very good. हिअर वी आर. सगळ्यांना विचारू नाही शकले त्यांचे रिझन्स, आणि सगळ्यांना विचारत बसले असते तर रात्र गेली असती माझी इकडेच, कारण दुनियाभरचे लोक येतात. प्रत्येकाचं रिझन, प्रत्येकाचं कारण वेगळं असतं. कोणी दुःखात येतो तर कोणी सुखात येतोय, आणि मी माझं कारणच विसरून गेली त्यांच्या गोष्टी ऐकून ऐकून. तो येणाऱ्या काही ब्लॉग्समध्ये सुद्धा अशाच काहीतरी ॲक्टिव्हिटीज किंवा असेच काही प्रश्न घेऊन मी येणार आहे, लोकांना विचारणार आहे प्रश्न. त्यातून काही शिकता आलं तर शिकायचं, आणि नाही शिकता आलं तर ऐकायचं. एवढं चांगलं वाटतं लोकांना. सो थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग. आणि एक मिनिट थांबा, आपला व्हिडिओ अजून संपला नाही आहे. आय एम नॉट फॉरगेटिंग द इम्पॉर्टंट रिझन दॅट आय एम हिअर. आणि माझे जे पाय आहेत ते वळतात त्या रिझनकडे, आणि ते काय आहे तुम्हाला मी आता लवकरच दाखवते. सो आय एम ॲट चैतन्य, विच इज जस्ट 2 minutes वॉकिंग फ्रॉम सिद्धिविनायक. सिद्धिविनायक इथे माझ्या लेफ्टला आहे, आणि हे आहे चैतन्य हॉटेल, जिथे खूप टेम्पटिंग मोदक मिळतो. आणि तो मोदक मी आज आता खाणार आहे. मला नाही माहिती मी एक खाणार आहे की +1 2 3, बट खाणार आहे. नाही नको, मला ना फक्त मोदक हवा आहे.
मग नंतर मागवतो